चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा अचानक भीषण स्फोट झाला। स्फोटमुळे घराला भीषण आग लागली। या आगीत 4 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर आईवडील गंभीर जखमी झाले। ही दुर्दैवी घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातील मोदीपुरम येथील जनता कॉलनीत शनिवारी दिनांक 23 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितलं जाते। सारिका वय वर्ष 10, निहारिका वय वर्ष 8, गोलू वय वर्ष 6 आणि कल्लू वय वर्ष 5 अशी मृत मुलांची नावे आहेत। तर जॉनी वय वर्ष 41 आणि बबिता वय वर्ष 37 अशी गंभीर जखमी झालेल्या पती पत्नीची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिकेडा येथे राहणारा जॉनी हा मजूर म्हणून काम करतो। काही दिवसांपूर्वी जॉनी हा आपल्या कुटुंबासहित कामानिमित्त मेरठ शहरात आला होता। मोदीपुरम येथील जनता कॉलनीत तो भाड्याच्या घरात राहत होता। शनिवारी दिनांक 23 रोजी सायंकाळी जॉनी आणि त्याची पत्नी घरकामात व्यस्त होते। त्याचवेळी मुले समोरील खोलीत खेळत होती। दरम्यान जॉनी याने आपला मोबाईल फोन मुलांना चार्जिंगला लावण्यास सांगितला। मोबाईल चार्जिंगला लावताच अचानक भीषण स्फोट झाला। स्फोटचा आवाज ऐकून जॉनी आणि बबिता स्वयंपाकघरातून खोलीकडे धाव घेतली। या स्फोटमुळे घराला भीषण आग लागली होती। दोघांनीही जाळलेल्या अवस्थेत मुलांना आगीतून बाहेर काढले, मात्र मुलांना वाचवताना बबिता आणि जॉनीही गंभीररित्या भाजले। दरम्यान परिसरातील नागरिकांनी जॉनी आणि त्याच्या कुटुंबियांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना 4ही मुलांचा मृत्यू झाला। सध्या जॉनी आणि बबितावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे।